नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर म्हणजे कालच पेसा संदर्भात एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती. कालची तारीख होती 9/4/2024 रोजी. तर त्यावेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला, की त्याचा निकाल लागला का? ओके, निकाल लागला का? किंवा काही अपडेट आहे का त्याच्या संदर्भात? खूप सारे विद्यार्थी मेसेज करून विचारत आहेत. या सगळ्यांची तुम्हाला मी उत्तरं देणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं जर बघितलं, तर काय होतं की ज्यावेळेस काय करतं की सुप्रीम कोर्ट असते. ओके, सुप्रीम कोर्ट काय करते की अ, इथं ज्यावेळेस एखादी केस हे होते. ओके, त्यावेळेस काय करते की त्याची डेली ऑर्डर देते. ओके. आता हे आर-ओ-पी जे असते, आर-ओ-पी म्हणजे काय असतं की हे बघा रिपोर्ट ऑफ हे असतं प्रोसिडिंग याला म्हणतात. तर इथं जर आर-ओ-पी आपण हे केला, चेक केला. कालच्या डेटची आर-ओ-पी आपण चेक करूयात 9 तारखेची. 9 तारखेची जर पाहिली आपण, इथं मी कॅप्चा टाकतो. इथं आर-ओ-पी म्हणजे काय राहते, आर-ओ-पी याचं मीनिंग असं राहतं, की जी प्रोसिडिंग झालेली आहे, कालची तारखेची प्रोसिडिंग होती. तर ती प्रोसिडिंग खरंच झाली आहे का? आणि असेल तर त्याची काय करते, की अपडेट भेटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी स्टेटस पण दाखवणार आहे, किस्सा की काय होता तो. ओके. तर काल तारखेला बघा, तर एवढ्या सगळ्या आता इथं बघू शकता तुम्ही, की इथं या डेटनुसार आता बघा टोटल दाखवतो मी. शेवटपर्यंत जाल. ते 9 तारखेच्याच प्रोसिडिंग आहेत. लक्षात घ्या, या 9 तारखेच्या प्रोसिडिंग आहेत. तर टोटल जर पाहिलं तुम्ही तर 221 एवढ्या प्रोसिडिंग काय केल्यात, की काल झालेले आहेत. त्यांचे जजमेंट जे आहे ते दिलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता, की प्रत्येक ठिकाणी आता एखादी महाराष्ट्राची काढून दाखवतो तुम्हाला मी किंवा कुठलीही जी असेल ते दाखवतो. इथं आरोपी जे असेल ना, तर इथं काय होतं, की इथं तुम्हाला काय करते, की रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग म्हणतात त्याला. आरोपी. तर ही काय करते प्रत्येक तारखेनुसार दिली जाते. 9/4 ची होती ही आणि इथं आरोपी. ज्यावेळेस प्रोसिडिंग होते त्यावेळेस ही 100% निघते. तर याच्यामध्ये काय करते, की शेवटी काय करतात, की इथे शेवटच्या याच्यावरती इथं त्यांचं काय करतात, की याचा निकाल निकाल म्हणजे की काय ठरलं ते इथे देतात. काय करते, की इंटरिम ऑर्डर विल बी कंटिन्यू टिल द नेक्स्ट डेट. आता नेक्स्ट डेटपर्यंत काय होईल, की 23/4 ची तारीख दिलेली आहे आणि हे होणार आहे. ही ऑर्डर दिलेली आहे. तर हे प्रत्येक तारखेनुसार दिलेलं असते प्रत्येक यावेळेस. तर आपली जी केस आहे, ओके, आपली जी आहे तर ते आपण काय करू शकतो, की सामाजिकसाठी जर पाहिलं तर इथं आरोपी अजूनही लिस्टेड दिसत नाहीये. आपण काय करूयात आता दुसरं बघूयात, की केस स्टेटसमध्ये जाऊन काय करूयात, की आपण चेक करूयात, की एक्झॅक्टली काय आहे ते. केस स्टेटसमध्ये जर झालं आपण, डेली ऑर्डर झाली, याच्यानंतर केस स्टेटस. ओके, केस नंबर आपल्याला माहिती ना, पार्टी नंबर माहिती आहे. पार्टी नेमनुसार जाऊयात आपण. तर हे पेटिशनर बघूयात आपण. पार्टी नेम सामाजिक जी विकास एवढं सर्च केलं तरी चालेल. केस 2023 ची आहे. स्टेटस पेंडिंगमध्ये आहे. डिस्पोज तर झालेली नाही आहे सध्या. डिस्पोज म्हणजे फायनल रिझल्ट लावणे असं असतं. OST कॅपिटल आहे. कॅपिटल टाकतो मी. ओके. समजून जाईल आपल्याला काय आहे ते. तर सामाजिक विकास प्रबोधिनी स्टेट ऑफ महाराष्ट्रावरचे स्टेटस अजूनही पेंडिंग आहे. बघूयात आपण. ओके. सॉरी. याला परत करायला लागेल. परत एकदा करून बघतो हे. नो रेकॉर्ड फॉर्म. जुन्या वेबसाईटवरती जायला लागेल असं वाटतंय मला. सुप्रीम कोर्ट केस स्टेटस. दोन वेबसाईट आहेत. एक मेन SCIची आहे आणि एक दुसरी आहे ही SCI.gov.in वाली. तर आपण दोन्ही वाले चेक करूयात. ओके. इथं पार्टी नेम, इथं सामाजिक. 2023 ची केस आहे.
सामाजिक विकास प्रबोधिनी इथे जी आहे ही केस आहे. ओके, आपल्याला दिसून जाईल सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये. तर बघा, ही कालची हिअरिंग होती, ही कालची 9/4/2024. ओके. हे जस्टिस जे आहेत ते जस्टिस जे.बी. पार्डीवाला होते आणि त्याच्यानंतर मनोज मिश्रा होती. आता याच्यामध्ये ही होती मोशन हिअरिंग. आता मोशन हिअरिंगचं मिनिंग काय असतं, की ज्यावेळेस काय होतं, की कॉम्प्युटराइज डेट येतात आणि ॲक्चुअली हिअरिंग ज्यावेळेस भेटत नाही, त्यावेळेस काय करतं, की कोर्टामध्ये शासनाकडून किंवा दोन्ही पैकी एका पार्टीकडून काय केलं जातं, हे मोशन हिअरिंग केली जाते, अप्लाय केलं जातं आणि त्याच्यानुसार काय करते, की कोर्ट एक अर्जंट बेसिसवरती काय करते, की तारीख दिली जाते. तर ती तारीख जी होती ती काल भेटलेली होती. बघा, काल भेटली होती ही तारीख. तर त्याच्यानुसार काय होतं, की याच्यावरती होती. लिस्टेड होती कालच्या तारखेला, ही काय होती, की लिस्टेड होती कालच्या तारखेला. तर इथे जर आपण बघितली तर ऑर्डरमध्ये बघूयात आपण, की आहे का अपडेट अजून केलेली. ओके. त्या आहेत ज्या ऑर्डर्स आहेत बघा. ही आहे 10 नोव्हेंबरची होती. त्याच्यानंतरनं ही 13 ऑक्टोबरची आहे, 9 ऑक्टोबरची आहे. त्याच्यानंतर 6 ऑक्टोबरची आहे. 4 तर आरोपी दिसत आहे. कालची आरोपी अजूनही दिसत नाहीये. त्याच्यानंतर ऑफिस रिपोर्टमध्ये जर गेली तर कालची ऑफिस रिपोर्ट दिसेल इथे. 9/4/2024 ची ऑफिस रिपोर्ट जी आहे ती तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये ऑफिस रिपोर्ट काय असते, की दोन्ही पार्टीला काय जातं, की हे लेटर जातं आणि तुमची उद्या डेट आहे, हे असं काय करतात, की तुम्हाला सांगितलं जाते. तर याच्यानुसार काय होतं, की द अबोव्ह मॅटर अबोव्ह मेन्शन्ड वॉज लिस्टेड बिफोर द ऑनरेबल कोर्ट ऑन 10/11/2023 ऑफिस रिपोर्ट डेटेड 9/11/2023 व्हेन द कोर्ट इज प्लीज्ड टू पास फॉलोइंग. काय-काय पास करते या तिघांना. कोणाला? हे जे आहेत ते सिनियर काउन्सिलंट आहेत. महाराष्ट्राकडून आहे ते आणि त्याच्यानंतरनं हे बघा काय ते अर्लियर स्टेटमेंट व्हिच हॅव बीन मेड बाय द स्टेट ऑफ महाराष्ट्र शॅल कंटिन्यू टू द नेक्स्ट लिस्टिंग. ओके. आणि त्याच्यानंतर लिस्ट ऑफ एस-पी-एल स्पेशल लीव्ह पेटिशनर ऑन 5 नोव्हेंबर 2023. आता इथे काय म्हणते, की इट इज सबमिटेड दॅट काउन्सिल फॉर द पेटिशनर हॅज डेट लिहिलेली आहे, फाइल द कन्व्हिनियन्स कंप्लायन्स ऑफ इथे दिलेला आहे एस-पी-एल नंबर आणि सेम कॉपी हॅज बीन प्लेस विथ द एस-पी-एल पेपर बुक ऑन द काइंड पर्स्युअल ऑफ द हॉनरल कोर्ट. ही जी कॉपी आहे ती काय केली, की दोन्ही साईडला काय केली, की दिलेलं आहे. आता इट इज फर्दर सबमिटेड दॅट सचिन पाटील ॲडव्होकेट हॅज ऑन ही तारीख दिली आहे, filed an application for intervention on behalf of the applicants and has on 28/2/2000 had filed an application directed to exempted from the OT आणि एस-पी-एल-सी नंबर दिलेला आहे तिथे. तर याच्यात मीनिंग आहे, की जे ॲडव्होकेट आहेत हे, यांना काय केलं, की इंटरव्ह्यू केलं, यांना ॲडव्होकेट म्हणून काय केलं, की हे केलेलं आहे, या तारखेला केलेलं आहे. ओके. याच्याकडून जे ॲप्लिकेट केलेलं आहे सामाजिक विकास प्रबोधिनीकडून हे ॲप्लिकंट म्हणजे ॲडव्होकेट हे इंटरव्ह्यू करणार आहे त्याच्यानंतरनं. ओके. आणि त्याच्यानंतर सेड ॲप्लिकंट हॅज बीन रजिस्टर्ड या आय-ए जे आहे ते काय केलं, की यांनी रजिस्टर केलं आहे. कॉपी हॅज बीन प्लेस फॉर एस-एल-पी पेपर बुक अँड काइंडली पर्सन ऑफ द हॉनरल कोर्ट. कोर्टाकडे काय केलं, की ह्या कॉपीज त्यांनी पाठवलेल्या आहेत. तर मीनिंग होते, की ॲक्चुअली काय केलं, की यांनी ज्या कॉपीज आहेत, एस-एल-पीच्या ज्या कॉपीज असतात त्या काय केल्या, की दिलेल्या आहेत कोर्टाकडे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांना एक्झम्प्टेड केलेलं आहे या ओटी ओरिजिनल याच्या एस-एल-पीच्या या 21/109 ऑफ 2023. ही 120 ही काय, की याची ही आहे नंबर असणार आहे केसचा. ओके. तर हे 1 दिवस पहिले काय केलं, की ही कॉपी काय केली, की दिली जाते. 1 दिवस पहिले कळेल. आता ॲक्चुअली जे हिअरिंगच्या वेळेस जे ऑर्डर निघते, ती कुठे झालेली ती कुठे असते बघा. लिस्टिंग डेटमध्ये काय केलं, की कालच्या डेटला लिस्टिंग होती. तुम्हाला दाखवतो मी. ओके. कालच्या डेटला लिस्टेड झालेली आहे. इथं कालच्या डेटला डिस्ट्रॉय झाले. ऑर्डर अजूनही इथं दिसायला तयार नाही. अजूनही ऑर्डर काय केली, की अजूनही दिसत नाहीये. तर ऑर्डर बघूयात आजच्या दिवसात आली तर ठीक. त्यावेळेस तुम्हाला काय केलं, की याचा एक्झॅक्ट अपडेट देईल, की एक्झॅक्टली कोर्टाने काय हे दिलेली आहे वगैरे, वगैरे. खूप लोकं म्हणत आहेत, की काल जजमेंट झालेली नाही. जर सपोज आज उद्यामध्ये जर अजून अपडेट आली नाही, याचं मीनिंग जजमेंट झालेली नाही असंही होऊ शकतं. ओके. म्हणजे झाली नाही असंही होऊ शकतं. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.